संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं सन 2017 पासून आम्ही शेनीदान उपक्रम या ठिकाणी चालू केलेला आहे आणि हा उपक्रम पूर्ण लोकसहभागातून या ठिकाणी असतो. लोकवर्गणीतून या ठिकाणी ह्या शेणी महापालिकेला दान केल्या जातात. त्यामध्ये त्याची सुरुवात आम्ही 2017ला 1 लाख शेणीपासून चालू केली होती आणि आज ह्या वर्षी आम्ही साधारण 3.25 ते 3.5 लाख शेणी या ठिकाणी आज आम्ही महापालिकेला या ठिकाणी साधारण 28 ते 29 लाख शेणी आजपर्यंत महापालिकेला या ठिकाणी संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्या या उपक्रमातून या ठिकाणी महापालिकेला गेलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी गेल्या 3 वर्षापासून आम्ही शेणीदान बरोबर रक्तदान शिबिर या ठिकाणी उत्साहाने या ठिकाणी होत असते. शेकडो तरुण या ठिकाणी रक्तदान या ठिकाणी करतात. कोल्हापूर महापालिकेमार्फत भारतात ही एकमेव अशी सोय आहे की ह्या ठिकाणी अंत्यसंस्कार हे पूर्णपणे मोफत केले जातात. परंतु त्यासाठी असणारा महापालिकेला खर्च हा साधारण 3.5 ते 4 हजार रुपये प्रत्येक शवाच्या मागे या ठिकाणी खर्च येत असतो आणि तो खर्चामध्ये कुठंतरी आपलं एक सहकार्य असावं त्या उद्देशानं आम्ही हा उपक्रम या ठिकाणी चालू केला होता आणि लोकांचा अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी सहकार्य याला असतं. लोक उत्साहाने याला या ठिकाणी मदत करत असतात. माझी आपल्या सर्व चॅनेल्सच्या माध्यमातून सर्व कोल्हापुरातील तरुण मंडळ असतील, विविध संस्था असतील, यांनाही आम्ही आव्हान सर्व नगरसेवकांच्या वतीने या ठिकाणी करतो की आपण महापालिकेच्या ह्या उपक्रमाला आपण शेणीदानाच्या स्वरूपात सहकार्य करून यातून दुसरा एक आमचा उद्देश असतो की होळी लहान करा आणि शेणी दान करा, जेणेकरून होळी मोठी आपण डांबरी रस्त्यावर असेल किंवा या ठिकाणी ज्यावेळी करत असतो त्यावेळेला डांबरी रस्त्यांचंही प्रचंड प्रमाणात यावेळी नुकसान होत असतं. हे दोन्ही उद्देश सफल व्हावे यासाठी महापालिकेला मदत करण्याच्या दृष्टीने सर्व कोल्हापूर शहरातील सर्व संस्थांनी तरुण मंडळांनी शेणीदानाचे उपक्रम करून महापालिकेला सहकार्य करावे ही विनंती. विद्युत दाहिनीचा पण वापर करण्यासाठी विद्युत दाहिनीचा वापर करण्यासंदर्भात आमचे सर्व नगरसेवक असतील, प्रशासन यासाठी आग्रही असते. परंतु कोल्हापूर शहरातील जी भावना आहे ती अजून लोकांच्या मानसिकता ती नाही आहे की विद्युत दाहिनीचा वापर करावा. त्यामुळे अजूनही पारंपरिक पद्धतीने शेणी आणि लाकूड ह्या मार्फतच दहन केलं जातं. हळूहळू त्यामध्ये सुधारणा या ठिकाणी होत आहे. हळूहळू त्यामध्ये प्रमाणित त्याचं वाढण्याची आम्हाला अपेक्षा आहे.